तुम्हाला वाटतं का की तुम्ही एकदम फिट आहात, रोज जिम करता, डाएट फॉलो करता, म्हणजे हार्ट अटॅक तुमच्यापासून खूप दूर आहे? जर तुमचं उत्तर हो असेल, तर हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज असू शकतो. कालपर्यंत आपल्यासोबत हसत-खेळत असलेल्या तरुणांचा अचानक जिममध्ये वर्कआउट करताना किंवा रात्री झोपेतच हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण रोज पाहतोय. आता हा फक्त म्हातारपणाचा आजार राहिलेला नाही. हे त्या लोकांसोबत घडतंय जे बाहेरून अगदी तंदुरुस्त आणि फिट दिसतात. ऑफिसला जाणारे, एका चांगल्या भविष्याचं स्वप्न पाहणारे आपल्यापैकी अनेकांचं हृदय आतल्या आत एक टाईम बॉम्ब बनला आहे, जो कधीही फुटू शकतो. पण तरीही एक आशा आहे. आपलं हृदय इतक्या लवकर हार मानत नाही. ते महिन्याभरापूर्वीच आपल्याला सिग्नल्स, इशारे द्यायला सुरुवात करतं. गरज आहे ती फक्त हे सिग्नल्स समजून घेण्याची. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हार्ट रिस्क मीटर, जे सांगेल की सध्या तुमचं हृदय किती धोक्यात आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे अशा 20 मोठ्या चुका ज्या 90% लोक रोज करत आहेत आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या हृदयाला डॅमेज करत आहेत. तुमचा स्कोअर चेक करा आणि या चुका आत्ताच थांबवा, कारण तुमच्या एका चुकीची किंमत तुमच्या कुटुंबाला चुकवावी लागू शकते. व्हिडिओ 1 सेकंदही स्किप करू नका. नमस्कार, मी आहे तुमची हेल्थ गाईड. हार्ट अटॅक कधीच अचानक येत नाही. शरीर अनेक महिने आधीपासून वॉर्निंग सिग्नल्स द्यायला सुरुवात करतं. तर तुमचं हृदय सुरक्षित आहे की धोक्यात? 1. पायऱ्या चढताना, वेगात चालताना किंवा हलकं काम करतानाही लगेच धाप लागते. 2. पुरेशी झोप घेऊनही शरीर जड वाटतं, लवकर थकवा येतो. 3. पोटाच्या आजूबाजूला चरबी वाढलीये, विशेषतः कमरेचा घेर वाढणे. 4. तुमचा ब्लड प्रेशर, बीपी, वारंवार 130/80च्या वरच येतो. 5. रात्री उशिरापर्यंत जागी राहता, झोप वारंवार मोडते आणि सकाळी उठल्यावरही थकल्यासारखं वाटतं. 6. चालताना, तणावाच्या वेळी किंवा काम करताना छातीत जडपणा, दबाव किंवा अस्वस्थता, डिस्कम्फर्ट जाणवते. 7. अचानक हृदयाची धडधड वाढलेली जाणवते. 8. वारंवार ॲसिडिटी, ब्लोटिंग, पोट फुगणे, जेवणानंतर पोट जड वाटणे किंवा कधीकधी चक्कर आल्यासारखं वाटतं. 9. कायम तणाव, स्ट्रेस असतो, सतत चिडचिड होते आणि डोकं कधीच शांत नसतं. 10. तुमच्या रिपोर्टमध्ये हाय शुगर, HbA1c, हाय ट्रायग्लिसराइड्स, फॅटी लिव्हर, हाय LDL, खराब कोलेस्ट्रॉल किंवा लो HDL यापैकी काहीही आहे. तुमचा स्कोअर काय सांगतो? 0. एकही लक्षण नाही? अभिनंदन, तुमचं हृदय बऱ्यापैकी निरोगी आहे. 1 ते 3. माइल्ड रिस्क, तुम्ही सुरुवातीच्या धोक्याच्या पातळीवर आहात. 4 ते 7. मॉडरेट रिस्क, तुम्ही वॉर्निंग झोनमध्ये आहात, सावध व्हा. 7 पेक्षा जास्त. सिव्हिअर डॅमेज रिस्क, तुमचं हृदय आधीच कमकुवत व्हायला सुरुवात झाली असावी. तुमचा स्कोअर काय आला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या जवळच्या लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तेही आपला स्कोअर चेक करतील. ज्यांचा स्कोअर 1 ते 10च्या मध्ये आलाय, त्यांनी आता ॲक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे. इथून पुढचा व्हिडिओ अत्यंत लक्ष देऊन पहा, कारण हार्ट संपलं तर खेळच संपला. तुमच्या हृदयाला मारक ठरणाऱ्या 10 भयंकर चुका. चूक क्रम 1. विसेरल फॅट, आतली लपलेली चरबी. फक्त बाहेरून पाहून तुम्ही सांगू शकत नाही की आत किती चरबी जमा आहे. विसेरल फॅट म्हणजे ती लपलेली चरबी जी पोटाच्या आत, लिव्हर, स्वादुपिंड आणि हृदयाभोवती जमा होते. भारतीय लोकांमध्ये जेनेटिक्समुळे ही चरबी जास्त जमा होते. बाहेरून सडपातळ दिसणाऱ्या माणसाच्या शरीरातही ही चरबी असू शकते. हे फॅट तुमच्या ब्लड वेसल्स डॅमेज करतं आणि हार्ट अटॅकचं कारण बनतं. काय करावे? आजच इंची टेप घ्या आणि कमरेचा घेर मोजा. पुरुषांमध्ये 90 सेमी आणि महिलांमध्ये 80 सेमीपेक्षा कमी असावा. जेवणानंतर 20 मिनिटे चाला. गोड पेये बंद करा आणि आठवड्यातून 3 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. चूक क्रमांक 2. झोपेचे चक्र बिघडवणे. आजकाल रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत मोबाईल स्क्रोल करत बसणं नॉर्मल झालंय. पण हार्वर्डच्या एका स्टडीनुसार जे लोक नियमितपणे 12च्या नंतर झोपतात, त्यांच्यात हृदयविकाराचा धोका 25% जास्त असतो. रात्र ही तुमच्या शरीराची रिपेअर शिफ्ट असते. उशिरा झोपल्याने बॉडी स्ट्रेस मोडमध्ये जाते आणि कॉर्टिसोल हार्मोन वाढून हृदयावर ताण येतो. काय करावे? झोपण्याची वेळ निश्चित करा. झोपण्यापूर्वी 1 तास स्क्रीन बंद ठेवा आणि शांत म्युझिक ऐका किंवा एखादं पुस्तक वाचा. चूक क्रमांक 3.
ॲक्टिव्ह काउच पोटॅटो. सकाळी 1 तास जिम केली म्हणजे आपण सेफ आहोत, हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. WHO मते जर तुम्ही दिवसभर 8 ते 10 तास खुर्चीवर बसून काम करत असाल तर सकाळच्या 1 तासाचा व्यायाम त्याची भरपाई करू शकत नाही. सतत बसून राहिल्याने मेटाबॉलिझम स्लो होतं आणि रक्ताभिसरण मंदावतं. काय करावे? प्रत्येक तासाला 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक घ्या. फोनवर बोलताना चाला आणि दिवसभर शरीराची हालचाल चालू ठेवा. चूक क्रमांक 4. मायक्रोप्लास्टिक्सचा थेट रक्तातील प्रवेश. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण द लॅन्सेट या प्रसिद्ध मेडिकल जर्नलनुसार ज्या लोकांच्या हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज होते तिथे चक्क प्लास्टिकचे सूक्ष्म कण सापडले आहेत. गरम चहा प्लास्टिकच्या कपमध्ये पिणे, हॉटेलमधून गरम जेवण प्लास्टिकच्या डब्यातून आणणे, यामुळे प्लास्टिक वितळून रक्तात मिसळतं. काय करावे? सोय महत्त्वाची की जीव? स्वयंपाकघरातून प्लास्टिक आजच हद्दपार करा. चूक क्रमांक 5. फिटनेसचे चुकीचे वेड. जिममध्ये जाणाऱ्यांना हार्ट अटॅक का येतो? कारण दिसणारा फिटनेस आणि हृदयाचा फिटनेस या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. 6 पॅक ॲप्सच्या नादात वॉर्मअप न करता अचानक जड वजन उचलणे, डिहायड्रेशन असताना ओव्हर ट्रेनिंग करणे किंवा स्टेरॉइड्स, सप्लिमेंट्स घेणे हृदयावर भयंकर ताण आणतं. बॉडीला ट्रेन करण्याऐवजी लोक हृदयाला स्ट्रेन देतात. काय करावे? सुरुवात हळूहळू करा. पहिल्याच दिवशी पहिलवान बनू नका. 10 मिनिटे वॉर्मअप सक्तीचा आहे. चूक क्रमांक 6. मेटाबॉलिक आजारांकडे दुर्लक्ष करणे. जर तुमचं बीपी 130/90 राहतंय, कोलेस्ट्रॉल 250च्या आसपास आहे आणि तुम्ही विचार करताय की अजून काही त्रास नाहीये, नंतर बघू, तर तुम्ही वाघाच्या तोंडात हात घालत आहात. हाय बीपी आणि शुगर सायलेंटली तुमच्या रक्तवाहिन्या डॅमेज करत असतात. काय करावे? 30 वयानंतर वर्षातून एकदा संपूर्ण बॉडी चेकअप करा. फक्त गोळ्या खाऊन भागणार नाही, लाईफस्टाईल बदलावीच लागेल. चूक क्रमांक 7. अतिरिक्त तणाव. स्ट्रेस प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, पण तुमची बॉडी 24 तास स्ट्रेस मोडमध्ये राहणे हा खरा प्रॉब्लेम आहे. सततच्या ओव्हरथिंकिंगमुळे ॲड्रेनलाईन हॉर्मोन्स वाढतात, ज्यामुळे बीपी आणि पल्स रेट अचानक वाढतो आणि हृदयाला सतत धक्के बसतात. काय करावे? स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी रोज 15 मिनिटे स्वतःसाठी काढा. निसर्गात चाला, गाणी ऐका किंवा कुटुंबासोबत वेळ घालवा. चूक क्रमांक 8. स्मोकिंग आणि वेपिंग. यावर मी फक्त 5 गोष्टी सांगेन. 1. एक सिगारेटही हृदयाला तितकंच नुकसान करते. 2. पॅसिव्ह स्मोकिंग. स्मोकिंग करणाऱ्यांच्या जवळ थांबणे, हेही तितकंच घातक आहे. 3. हुक्का आणि वेपिंग सुरक्षित नाहीत. 4. जगातले सगळे चांगले डाएट आणि व्यायाम करा, पण स्मोकिंग करत असाल तर धोका कमी होणार नाही. 5. ज्या दिवशी स्मोकिंग सोडाल त्या दिवसापासून तुमचं हृदय रिकव्हर व्हायला सुरुवात होईल. चूक क्रमांक 9. पोषक तत्वांची कमतरता. प्रोटीन कमी आणि फक्त भात पोळीचा आहार, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 आणि मॅग्नेशियमची कमतरता हृदयाचे ठोके अनियमित, इरेग्युलर करू शकते. डबाबंद प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने शरीराला पोषण मिळत नाही. काय करावे? आहारात डाळी, दही, पनीर, अंडी, मोड आलेली कडधान्ये ठेवा. व्हिटॅमिन्सची तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्या. चूक क्रमांक 10. डिहायड्रेशन आणि अतिरिक्त कॅफीन. सकाळी उठल्या उठल्या चहा, ऑफिसमध्ये कॉफी, जिममध्ये एनर्जी ड्रिंक्स आणि पाणी एकदम कमी. कमी झोप, तणाव, पाण्याची कमतरता आणि अतिरिक्त चहा कॉफी हे 4 गोष्टींचं कॉम्बिनेशन हृदयाला वेळेआधी म्हातारं करतं आणि कार्डियाक अरेस्टला आमंत्रण देतं. काय करावे? सकाळी उठल्यावर सर्वात आधी पाणी प्या. दिवसभर हायड्रेशन उत्तम ठेवा. 11. वारंवार उकळलेले तेल वापरणे. आपल्या घरात किंवा बाहेर वडापाव, भजी तळताना तेच तेल वारंवार गरम केलं जातं. यामुळे तेलात ट्रान्स फॅट्स तयार होतात, जे हृदयाच्या नसा ब्लॉक करण्यासाठी सर्वात मोठे गुन्हेगार आहेत. 12. घोरण्याकडे दुर्लक्ष करणे. अनेकांना वाटतं घोरणे म्हणजे गाढ झोप, पण स्लीप ॲपनियामुळे झोपेत काही सेकंदांसाठी श्वास थांबतो, ज्यामुळे मेंदू आणि हृदयाला ऑक्सिजन कमी पडतो आणि हृदयावर अचानक जीवघेणा ताण येतो. 13. स्वतःच्या मनाने पेनकिलर्स खाणे. डोकं दुखलं, अंग दुखलं की मेडिकलमधून परस्पर पेनकिलर आणून खाण्याची आपली सवय असते. या गोळ्यांचा अतिवापर थेट तुमचा ब्लड प्रेशर वाढवतो आणि हृदयाच्या स्नायूंना कमकुवत करतो. 14. आहारातून फायबरची हकालपट्टी.
सकाळचा नाश्ता असो वा संध्याकाळची भूक, आपण मैदा, बिस्किटे, ब्रेड आणि पाव जास्त खातो. फायबर याने चोथा नसलेला आहार शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वेगाने वाढवतो. 15. अचानक क्रॅश डाएट करणे. लवकर बारीक होण्याच्या नादात इंटरनेटवर पाहून लोक लिक्विड डाएट किंवा कीटो डाएट सुरू करतात. शरीराला अचानक आवश्यक ती ऊर्जा न मिळाल्याने हृदयाचे स्नायू स्वतःची झीज करू लागतात. 16. दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष. हे ऐकून नवल वाटेल, पण दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये झालेले इन्फेक्शन, पेरिओडॉन्टायटिस, थेट रक्तात मिसळून हृदयाच्या व्हॉल्व्हपर्यंत पोहोचू शकते आणि सूज निर्माण करू शकते. रोज रात्री दात न घासणे हृदयासाठी महागात पडू शकतं. 17. रात्री उशिरा आणि जड जेवण. रात्री 10 ते 11 वाजता भरपेट मसालेदार जेवण करून लगेच झोपल्याने पचनसंस्थेला आणि हृदयाला रात्रभर ओव्हरटाईम काम करावं लागतं, ज्यामुळे हार्ट रेट वाढलेला राहतो. 18. अतिरिक्त मिठाचे सेवन. आपल्या ताटात वरून मीठ घेणे, रोज लोणचं, पापड, फरसाण आणि नमकीन खाणे. हे अतिरिक्त मीठ शरीरात पाणी धरून ठेवतं आणि ब्लड प्रेशर रॉकेटसारखं वाढवतं. 19. आजारी असतानाही व्यायाम करणे. घाम गाळला की ताप निघून जाईल या चुकीच्या समजुतीमुळे लोक तापातही जिम करतात. यामुळे हृदयाच्या स्नायूंना सूज येऊ शकते, जी थेट हार्ट फेल्युअरला कारणीभूत ठरू शकते. 20. भावना दाबून ठेवणे आणि एकटेपणा. आपल्या मनातलं दुःख किंवा तणाव कोणाजवळही व्यक्त न करणे यामुळे ब्रोकन हार्ट सिंड्रोमसारखे आजार वाढीस लागतात. चांगला संवाद आणि भावनिक आधार हृदयासाठी एखाद्या संजीवनीसारखं काम करतो. तर मंडळी, या होत्या त्या 20 भयंकर चुका. मी माझी जबाबदारी पूर्ण केली आणि तुम्हाला सगळं सविस्तर समजावून सांगितलं आहे. आता तुमची वेळ आहे. उद्यापासून नाही तर आजपासूनच यातली एक एक चूक सुधारण्यास सुरुवात करा. तुमचं हृदय मजबूत होईल याची खात्री मी देते. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की यापैकी कोणती चूक तुम्ही आजपासूनच बंद करणार आहात. मी चाललीये माझा 5 मिनिटाचा वॉक पूर्ण करायला.